नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. राजकारणाच्या पटलावर समाजकारण करणारे सुस्वभावी आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील, ज्यांचा वाढदिवस नवी मुंबईतील नौशील नाका तलवली येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. प्रत्येकाला आपलासा वाटणारा असा हा सामाजिक नेता कधीच कुणाला राजकारणी वाटला नाही आणि त्यामुळेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नवी मुंबईत नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोळी महासंघाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दादांवर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते, ज्यामध्ये ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्यासह विविध राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांनी आमदार रमेशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आमचा कोळी समाज जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांची ज्या समस्या आहे, त्यांची कामं आहे ती करत असतो आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. प्रत्येक वाढदिवसाला ते इथे येत असतात, दादांना शुभेच्छा देत असतात, काही लोक शुभ आशीर्वाद देत असतात आणि या ठिकाणी खरं म्हणजे आमच्या समाजाचे अनेक प्रश्न होते, मग ते मच्छीमारांचे असो, आदिवासींचे असो, जातीचं प्रमाणपत्र असो, जातीचा दाखला असो, या सर्व गोष्टीचा आम्ही बरेचसे प्रयत्न करून सोडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. काही अंशी आमच्या समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत, काही राहिलेले आहेत, परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलं की दादा, तुझ्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, ब्लड रिलेशन, हे आम्ही ह्या अधिवेशनापूर्वी, ह्या इलेक्शनपूर्वी सोडवणार आहोत. एकच आमचा प्रश्न राहिला आहे, परंतु आमच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेले जे कोळी समाज आहे त्यांचे जवळपास 41 आमचे कोळीवाडे आहेत, त्याचे घरांचा जो प्रश्न होता तो सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि खरं म्हणजे आज आमचं सीमांकन झालेलं आहे. आज आमचं सीमांकन होऊन आमची जी घरं आहेत ही आमच्या नावावर झालेली आहेत. फार मोठा प्रश्न होता गेल्या 65 वर्षापासून, तो या युती शासनाने सोडवलेला आहे. खरं म्हणजे याचं श्रेय देवेंद्रजी फडणवीस साहेब
यांना जातं अशी शेलार चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रयत्न केले आणि आमचे जे अनुसूचित जमातीचे जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की जे 18,000 कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या अनुसूचित जमातीचे दाखले नसल्यामुळे वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरनं वंचित केलं होतं। जे कर्मचारी शासनामध्ये होते, मंत्रालय होते, जिल्हा परिषदमध्ये होते, पंचायत समितीमध्ये होते, अशा कर्मचाऱ्यांना 20-20 वर्ष ज्यांनी काम केलं अशांना बडतर्फ करणार होते। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असूनसुद्धा त्यांनी आम्हाला एक चांगला निर्णय दिला आणि अधिसंख्यपदं निर्माण केली आणि त्या अधिसंख्यपदावर आमच्या सर्व लोकांना त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून या सर्व लोकांना कामावर आहे तिथंच ठेवलं आणि अधिसंख्यपदं निर्माण केली। तो एक आमचा विषय मोठा होता, तो सुद्धा सोडवण्यात हे शासनाने आम्हाला दिलासा दिलेला आहे आणि आमचे जेवढे कर्मचारी आहेत ते आज काम करत आहेत। आमचे अनेक असे प्रश्न आहेत। आमचा नाशिकमध्ये आमचा तो गालपेऱ्याचा प्रश्न आहे। जे गालपेरा म्हणजे आमचे जे शेतकरी आहेत त्यांना शेतजमिनी करू देत नव्हते, परंतु ह्या वर्षी त्यांनी GR काढला, जवळपास 18 वर्षांनी GR काढला की त्या लोकांना ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना गालपेऱ्याचं जमिनी कसता येतील हा एक निर्णय मोठा शासनाने घेतला। असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते प्रश्न जवळपास 80% सुटलेले आहेत, जवळपास 20% आहेत। ते निवडणुकीपूर्वी शासन त्याचा प्रयत्न करून ते सोडणं होणार आहे। नाही, आम्ही सामाजिक 90% सामाजिक आहोत खरं म्हणजे, 10% राजकारण करतो। कारण समाजामध्ये खूप मोठं आमच्या प्रेम आहे समाजाचं माझ्यावर, माझं त्यांच्यावर प्रेम आहे। म्हणून ज्या काही समस्या आहेत समाजाच्या त्याच्यावर प्रथम प्राधान्य देतो, ते सोडवण्याचे प्रयत्न करतो। जे गरीब आहेत, जे वंचित आहेत त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सरसावतो आणि त्यांच्याकडे जे कोणी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना ॲडमिशन देण्याचे प्रयत्न करत असतो। जे कोणी हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, ज्यांना हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या त्यांना ॲडमिट होता येत नाही अशा पेशंटना आम्ही मदत करत असतो। म्हणून सामाजिक काम, शैक्षणिक काम, वैद्यकीय काम मोठ्या प्रमाणात केल्यामुळे मला समाजाचं खूप आवड आहे, म्हणून माझं सामाजिक काम मोठ्या प्रमाणात आहे। कॅमेरामन अब्दुल काझीसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।